निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप शिंदेंना बहुमत. भाजपची ऐतिहासिक कामगिरी आतापर्यंतच्या सर्वात जास्त म्हणजेच 89 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या सेनेला 29 जागा. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी. काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा. मनपा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय. मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार. मुंबईसह 25 महापालिकेत भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेनं अपेक्षेनं निवडून दिलेला आहे. पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर ब्रँड एकच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं. मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होईल, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर ठाकरे बंधूंना मतदारांनी नाकारलंय, शिंदेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा. भाजप आणि आमची विचारधारा एकच असल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत गद्दारी केली नसती तर भाजपला मुंबईत कधीही महापौर मिळाला नसता. मराठी जनता शिंदेंना गद्दार म्हणूनच लक्षात ठेवेल. मुंबई महापालिकेतील महायुतीच्या विजयानंतर राऊतांचा शिंदेंवर निशाणा. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा मित्रपक्षांना दणका. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा दणदणीत पराभव, तर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये थेट आव्हान देणाऱ्या शिंदेंच्या सेनेला हरवलं. ओबीसींच्या एमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश. 29 महापालिकांमध्ये 110 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी. एमआयएमला भाजपने ताकद दिली. काही मुस्लिमांची मतं आमच्याकडे वळणार असतील तर ती वळू नये म्हणून भाजपनं त्यांना पायघड्या घातल्या. मुंबईतील एमआयएमच्या मुसंडीवरती बोलताना संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. एनडीएच्या जनहितकारी सुशासनाच्या अजेंड्याला जनतेनं आशीर्वाद दिला. आमच्या विकासाची दृष्टी भावली. प्रगतीला अधिक गती देणारा कौल. पालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट. निवडणूक आयोग त्रास देत असल्यानं नागरिकांना लोकशाहीवरील विश्वास उडाला. मतदानानंतर शाही पुसली जाते असा फोटो ट्विट करत राहुल गांधींची टीका. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरला दुग्धाभिषेक. मालाड मालवणी या परिसरातील घटना. तर युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या विजयानंतर भाजपचं शक्ती प्रदर्शन. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 180 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे तृष्णा विश्वासराव विजयी. जवळपास 2000 मतांनी तृष्णा यांचा विजय. तर ईव्हीएमवरील आक्षेपावरून प्रभाग क्रमांक 180 मधील निकाल हा रखडला होता. मुंबईमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. मंत्री पंकजा मुंडे यांची विजयानंतर प्रतिक्रिया. फडणवीसांचे विकासाचे मुद्दे मतदारांना आवडले, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. काहीही झालं तरी मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया. तर भाजपचा हा विजय पैशांचा असल्याची खैरेंची टीका. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम. मुंबई पालिकेतील निकालानंतर हस्तांनाचा व्हिडिओ ट्विट करत मंत्री नितेश राणे यांनी डिवचलं. नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांचं वर्चस्व कायम. भाजपनं 66 जागा जिंकत बहुमत मिळवलं. भाजपची एखादी सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदेंना डिवचणारे होर्डिंग्स आणि पोस्टर्स देखील झळकले. कल्याण डोंबिवली पालिकेतील 122 जागांचा निकाल हाती. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 50, शिंदेंच्या शिवसेनेला 53, तर ठाकरेंच्या सेनेला 11 जागा. मनसेच्या 5 जागांवर विजय. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. उल्हासनगरमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यास भाजप आणि शिवसेनेला अपयश. बहुमताचा आकडा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा. वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्तेच्या चाव्या. वसई विरारमध्ये बवियाची शिट्टी जोरात. 71 जागांसह हितेंद्र ठाकरे यांच्या बहुजन विकास आघाडीचा दणदणीत असा विजय. तर मेरे पास कार्यकर्ता आहे असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला डिवचलं. मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता. विरोधामध्ये उभ्या ठाकलेल्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना धक्का. 47 जागांसह भाजपची सत्ता. तर शिंदेंच्या शिवसेनेला अवघी 1 आकडी जागा. भिवंडी पालिकेमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 30 जागांवरती यश मिळालं. तर भाजप 22 आणि शिंदेंच्या सेनेला 12 जागांवर विजय मिळाला. काँग्रेस प्रणित आघाडीचे इथे सत्ता होण्याचे संकेत. पनवेलमध्ये पुन्हा महायुतीची बाजी. ठाकूर यांच्या मदतीनं भाजपची पुन्हा महापालिकेत सत्ता. 56 जागांसह महायुतीचा दणदणीत विजयी. तर शेकाप ठाकरेंची सेना. शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित यांच्या महाविकास आघाडीला अवघ्या 19 जागा. तर एका जागी अपक्ष असा विजय झाल्याची माहिती.
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं मैदान मारलं. पवार काका पुतण्याला मोठा धक्का. पुण्यामध्ये भाजपला 120 तर दोन्ही राष्ट्रवादीला 29 जागा तर काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेनं छप्पर फाडके पाठिंबा दिला. पुणेकरांनी दिलेल्या विकासाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार. पुण्यातील विजयाबद्दल फडणवीसांची प्रतिक्रिया. महापालिकेच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यामध्ये जंगी सेलिब्रेशन. पुण्याचा धुरंदर आपला मुरलीधर. इथं दादा नाही फक्त अण्णा अशा आशयाच्या बॅनरमधून भाजपनं अजितदादांना डिवचलं. कुख्यात गुंड आंदेकर टोळीतल्या लक्ष्मी आंदेकरचाही विजय. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या ऋतुजा तेजस गडाळे यांचा पराभव तर सोनाली आंदेकरही प्रतिभा धंगेकरांचा पराभव करत विजयी झाल्या. रविवार पेठ नानापेठ प्रभागातून रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर पराभूत. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या सूचना अस्नुषा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या सोनाली आंदेकर यांनी केला पराभव तर तुरुंगातून निवडणूक लढवल्याची माहिती. मुंबई प्रभाग क्रमांक 164 मधून सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव. शिवसेना ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदेकडून समाधान सरवणकरांचा पराभव तर संजय राऊतांकडून शशिकांत शिंदे यांचे आभार. पुण्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांना धक्का. पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 मधून तानाजी सावंतांचा मुलगा गिरिराज सावंत यांचा पराभव. पुण्यामध्ये सकल मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा देण्यात आला होता. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 99 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयावरती भाजप उमेदवाराचा आक्षेप. चिंतामणी निवाते यांनी 311 मतांनी विजय मिळवला तर भाजप उमेदवार जितेंद्र राऊत यांच्याकडून ठिय्या आंदोलन करत फेर मतमोजणीची मागणी.